गरीब श्रीमंती उच्च नीच हे देव केव्हाही मानत नसतो। हे मरत मानवा, हे माझ्या परमप्रिय भक्ता, एक या सोळावर उभं राहून आणि या मी तुझी वारंवार कसोटी घेण्यासाठी म्हणे कसोटी भैरवाच्या चोळात कसोटी शिव शंभोमादेव तुला प्रसन्न हो, आज तुझ्या मनातील ज्या ज्या इच्छा त्या मी परिपूर्ण करण्यासाठी तत्पर आहे। परिपूर्ण करण्यासाठी ज्या महत्वाकांक्षेनं तू भक्ती केलीस ना, ती तुझ्या मनातील महत्वाकांक्षा आम्ही परिपूर्ण करण्यासाठी आणि या भैरवाच्या मनातील इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आज शिव शंभोमादेव त्याला प्रसन्न झालाय। देवा, माझ्या मनी एकच इच्छा, माझ्या मनी इच्छा आहे ती माझ्या स्वार्थाची नव्हे, तर या जगकल्याणाचं कुठेतरी विश्व कल्याणाचं ही इच्छा या भैरवाची आहे। कोणत्या तऱ्हेनं मग पहा, या कलियुगाच्या ठिकाणी आज मी तुला अशी तंत्र मंत्र विद्या मी तुझ्या स्वाधीन आणि त्या तंत्र मंत्राच्या हे करून आज या कलियुगाच्या ठिकाणी मनोभावाच्या ठिकाणी जर का अधर्म फैलावला असेल, त्या अधर्माला कुठेतरी आळा बसावा। काय तुला आज शिवशंभू महादेवाजवळ आज नवतर विश्वासना आज विद्याने तुझ्या स्वाधीन तंत्र मंत्र अशा तऱ्हेची एक विद्या म्हणजे अघोरी विद्या। अघोरी विद्या
तंत्र मंत्र विद्या एवढं नव्हे तर अगोरी विद्या आजा भैरवाला तू महादेव बरं, एक धरीचे. तुला काय आशीर्वाद नाही जमला? आज तुला मी पण लग्ना शब्द मी तुझ्या मार्गस्थानी ठेवलेला आहे. आज जनकल्याणासाठी या मृत मानवांचा कुठेतरी उद्धार व्हावा. त्याने केलेली भक्त्या देवदेवतांच्या पर्यंत चरणापर्यंत रुजवावी. या देवदेवतांच्या वतीने कधीही मिळून मी तुला ही विद्या मी मागतोय. पण एक धरीचे, या विद्येचा जर तू अपप्रचार करण्यासाठी तत्परशील आणि जर का याचा तू नको त्या ठिकाणी जर का विद्येचा जर का उद्देश तुला येऊन ती त्रासण्यासाठी तत्पर देवा तू चिंताच करू नको. असं या भैरवाकडनं केव्हाही होणार नाही. ही विद्या त्याला कल्याणासाठी मागवली आहे. देवा आज धन्य झालो बाबा. याच्या पुढे या जगात विश्वास तुला भैरव मानते. भैरव मानते.